ऑपरेशन अननोन गनमॅन. पठाणकोटचा हल्लेखोर शाहिद लतीफ मशिदीत अननोन गनमॅनने ठार करण्यात आला. IC 814चा हायजॅकर जहूर मिस्त्री कराचीत मारला गेला. कॅनडातील खलिस्तानी निज्जर गुरुद्वाराबाहेर ठार झाला. हाफिज सईदचा जवळचा साथीदार अब्दुल रहमान यालाही संपवण्यात आले. जागा वेगळी, वेळ वेगळी, पण मृत्यूचे कारण एकच, अननोन गनमॅन. 2014 पूर्वी भारतावर अनेक मोठे दहशतवादी हल्ले झाले. 26/11 मुंबई हल्ला, संसदेवर हल्ला, अक्षरधाम मंदिर, समझोता एक्सप्रेस या सर्व घटनांनी देश हादरला. नंतरही हे थांबले नाही. पठाणकोट एअरबेस, उरी लष्करी कॅम्प आणि पहलगामसारख्या ठिकाणी पुन्हा रक्त सांडले. प्रत्येक वेळी निष्पाप लोक मारले गेले. देशात संताप उसळला, पण हल्लेखोरांवर ठोस कारवाई होत नव्हती. कधी आंतरराष्ट्रीय दबाव, कधी राजकीय अडथळे, तर कधी इच्छाशक्तीचा अभाव. या सगळ्यामुळे दहशतवाद्यांना शिक्षा देणे कठीण होत होते. त्या काळात अजित डोभाल यांनी अननोन गनमन नावाचा एक गुप्त ऑपरेशन प्लॅन अनेक वेळा सरकारसमोर ठेवला, पण तो प्रत्येक वेळी नाकारला गेला. NSA झाल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. त्यांच्या हातात अधिकार आले, पण अधिकार मिळणे आणि ऑपरेशन यशस्वी करणे यात मोठा फरक असतो. कारण अशा मिशनमध्ये योग्य वेळ, योग्य लोक आणि योग्य संधी ही तिन्ही गोष्टी एकत्र येणे गरजेचे असते. 2004 मध्ये IBचे डिरेक्टर झाल्यानंतर डोभाल यांच्या मनात एकच विचार होता, दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून संपवायचे. त्यांनी अननोन गनमन नावाचा एक पूर्ण प्लॅन तयार केला होता. पण त्यावेळी एका मोठ्या राजकीय नेत्याने हा प्लॅन फेटाळून लावला. त्या दिवशी त्यांना मोठा धक्का बसला, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांना विश्वास होता की एक दिवस योग्य नेतृत्व येईल आणि हे ऑपरेशन नक्की होईल. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला. अवघ्या 11 मिनिटांत 7 स्फोट झाले आणि 200पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले. या हल्ल्यामागे पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तय्यबा आणि सिमी नेटवर्क होते. भारताकडे सर्व माहिती होती, नावे, ठिकाणे, चेहरे, पण कारवाई करणे शक्य नव्हते. आंतरराष्ट्रीय दबाव आणि राजनैतिक मर्यादा यामुळे हात बांधलेले होते. डोभाल यांनी या सर्व घटनांचा बारकाईने अभ्यास केला आणि अननोन गनमन फाईलमध्ये प्रत्येक दहशतवाद्याचे नाव जोडत गेले. 2008 मध्ये मुंबईवर पुन्हा एकदा मोठा हल्ला झाला. 10 दहशतवादी समुद्रमार्गे आले आणि त्यांनी 3 दिवस संपूर्ण शहर दहशतीत ठेवले. 166 लोक मारले गेले. ताज हॉटेल, CST स्टेशन, नरिमन हाऊस सर्वत्र भीषण दृश्य होते. या सर्व घटनांनंतर डोभाल यांच्या मनात प्रचंड राग आणि निर्धार निर्माण झाला. त्यांनी शेवटच्या आशेने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या गुप्त बैठकीत त्यांनी संपूर्ण प्लॅन मांडला. मोदी यांनी सर्व ऐकून एकच प्रश्न विचारला, हे आतापर्यंत का झाले नाही? डोभाल यांनी स्पष्ट सांगितले, सरकारची साथ नाही. काही क्षणांच्या शांततेनंतर मोदी म्हणाले, हे ऑपरेशन होईल. या भेटीनंतर दोघांमध्ये एक मजबूत विश्वास निर्माण झाला. पुढे जाऊन हेच नाते भारताच्या सुरक्षा धोरणात मोठा बदल घडवून आणणारे ठरले. डोभाल यांनी मेजर विक्रमसिंग राठोड यांच्यावर विश्वास ठेवून एक गुप्त टीम तयार केली. 15 लोकांची ही टीम विशेष प्रशिक्षण घेत होती, ज्याचे कोणतेही अधिकृत रेकॉर्ड नव्हते. त्यांना शिकवले जात होते की कसे गर्दीत मिसळायचे, कसे ओळख लपवायची आणि कसे मिशन पूर्ण करून कोणताही पुरावा न ठेवता बाहेर पडायचे. हेच 15 लोक अननोन गनमन म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्याकडे कोणतीही ओळख नव्हती, कोणतेही घर नव्हते, फक्त देशासाठी काम करण्याची जिद्द होती. 2014 नंतर परिस्थिती बदलली. डोभाल NSA झाले आणि त्यांनी या ऑपरेशनला प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया सुरू केली. पण त्यांनी आधी देशातील अंतर्गत नेटवर्क तोडण्यावर लक्ष केंद्रित केले, कारण बाहेरच्या शत्रूंपेक्षा आतले मदतनीस अधिक धोकादायक होते. दरम्यान पुलवामा आणि पठाणकोटसारखे हल्ले झाले. प्रत्येक हल्ल्यानंतर फाईलमध्ये नवीन नावे जोडली जात होती. शेवटी 3 डिसेंबर 2021 रोजी प्रधानमंत्र्यांकडून या ऑपरेशनला मंजुरी मिळाली. यानंतर अननोन गनमनने आपले काम सुरू केले. एक एक करून मोठ्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या वेळेला, पण एकच पद्धत. आजपर्यंत 60पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जाते, पण हे कोणी केले, कसे केले हे अजूनही गुप्त आहे. फक्त एक नाव समोर येते, अननोन गनमन. जर हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा. जय हिंद.